नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आत्ताच बुद्धीची देवता गणपती बाप्पांचा जन्मदिवस साजरा झाला आणि लगेचच माता सरस्वती विद्येची देवता वसंत पंचमी हा पूजनासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस. चला तर मग बघूया की काय आपण करू शकतो आपल्या मुलांच्या विद्येमध्ये, बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी. विद्येची देवता माता सरस्वतीची कोणती प्रतिमा आपल्या घरात ठेवली पाहिजे, जेणेकरून त्या प्रतिमेचा आपल्याला आपल्या मुलांच्या विद्येसाठी उपयोग करता येईल. कारण माता लक्ष्मीची कोणतीही तुम्ही मूर्ती किंवा फोटोमधील चित्र बघा, त्यामध्ये एका चित्रामध्ये किंवा एका प्रतिमेमध्ये माता सरस्वती ही मोरावरती बसलेली आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये ती जो हंस आहे पांढऱ्या रंगाचा, त्याच्यावर बसलेली आहे. यामागचे 2 वेगवेगळे विधान आहेत, 2 वेगवेगळे अर्थ आहेत. ज्याप्रमाणे राजहंस जो असतो, तो पाणी आणि दूध वेगळं करतो, पाणी आणि दूध वेगळं करण्याची क्षमता ठेवतो. त्याप्रमाणे विद्या देखील अशीच आहे, की जे चांगलं आहे, जे आपल्यासाठी गूढ असं ज्ञान आहे, ते खेचून आणू शकतं. त्याचबरोबर मोर म्हणजे काय? मोर म्हणजे कला, विद्या. ज्या कला क्षेत्रात अनेक जण आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या कलागुणांना आणखीन वरती वाखाणण्यासारखं वाव देण्यासाठी मोराची जी आहे त्या प्रतिमेची, सरस्वती मातेची पूजा केली जाते. आता प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते, की आपल्या मुलाने भरपूर शिकावं, पुढं जावं, हुशार राहावं नेहमी. तर आजच्या दिवशी सरस्वती मातेला नैवेद्य दाखवून आईने मुलासाठी जर काही सोपे उपाय जर केले ना, तर मुलांची त्यांच्या आयुष्यात भरभरून प्रगती होते. त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये अपयश येत नाही. कारण आईचा आशीर्वाद सोबत असतो, त्याचबरोबर माता सरस्वतीचा आशीर्वाद सोबत असतो. आणि आता तर यावेळेस शुक्रवारी माता लक्ष्मीचं देखील वार आहे. माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद सोबत राहणार आहे. म्हणूनच 23 तारखेला सकाळी 7:13 पासून दुपारी 12:30 पर्यंत हा खास मुहूर्त आपल्याला मिळत आहे. वसंत पंचमीची पूजा आपल्याला करायची आहे. माता सरस्वतीचा फोटो जर तुमच्या घरात नसेल तर जरूर घेऊन या. कारण विद्येची देवता घरात असणं हे महत्त्वाचं आहे. आज खास असा विषय तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित नीट लक्ष देऊन ऐका. सगळ्यात पहिल्यांदा तर आज वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही अंघोळीनंतर दिवसभरात कधीही पिवळे वस्त्र किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र आहे ते घालण्याचा प्रयत्न करा. पिवळे वस्त्र किंवा पांढरे वस्त्र हे मुलांना देखील घालण्यासाठी प्रोत्साहन करा. जितक्या वेळ ते शाळेतून घरी येतील तितका वेळ हे वस्त्र घालायला किंवा त्या रंगाचे कपडे घालायला सांगा. एका पाटावरती सरस्वती मातेचा फोटो किंवा मूर्ती असेल, कुठल्याही स्वरूपातील असेल, मग ती तुम्ही ठेवायची आहे. त्यामुळे आपल्याला सरस्वती मातेच्या प्रतिमेसमोर जेव्हा आपण थांबतो, उभे राहतो, तेव्हा सरस्वती मातेचे जे ऊर्जा तत्व आहे त्या दिवसाचे आपल्यामध्ये ऊर्जा लहरी येतात. आता ह्यासाठी सकाळी जर तुम्ही करू शकलात तर अतिशय उत्तम. नाही तर दिवसभरामध्ये देखील तुम्ही करू शकता. आता माता लक्ष्मीचा जसा वार आहे, माता लक्ष्मीचं जसं श्रीयंत्र आहे, तसंच सरस्वती मातेचं देखील सरस्वती यंत्र आहे. तर हे यंत्र तुम्ही पेन आणि वहीवरती काढू शकता, कोऱ्या पानावरती. हे जरूर काढायचं आहे लाल किंवा हिरव्या शाईने किंवा कोणत्याही तुम्ही तुमच्याकडे असलेल्या कुंकवाने किंवा हळदीने खास करून हे यंत्र काढायचं आहे. त्याचबरोबर आजच्या दिवशी मुलं जी अभ्यासाला घेतात पेन, पेन्सिल वगैरे त्यांचं साहित्य त्याची पूजा जरूर करायची आहे. जो विषय अवघड वाटतो त्या विषयासाठी मोरपंख तितकेच खरेदी करा. 2 विषय अवघड वाटत असतील तर ते 2 मोरपंख सरस्वती मातेच्या चरणाशी ठेवून ते 2 मोरपंख हातात घ्यायचे आहेत आणि ऐं हा सरस्वती मातेचा बीज मंत्र जरूर म्हणायचा आहे. ऐं सरस्वत्यै नमः, ऐं सरस्वत्यै नमः, ओम ऐं सरस्वत्यै नमः. अशा दोन्हीपैकी कोणताही मंत्र म्हणायचा आहे 108 वेळा. मग ते मोरपीस तुम्ही मुलांच्या पुस्तकामध्ये जरूर ठेवू शकता. हा एकदम छान बौद्धिक विकासासाठी चांगला असा उपाय आहे. त्यासोबतच आजच्या दिवशी जी लहान मुलं आहेत त्यांना प्रथम अन्नप्राशन केलं जातं. त्यासाठी चांदीच्या चमच्याने खीर वगैरे किंवा दुधामधून जो पदार्थ बनवला आहे तो खायला घातला जातो. त्याचबरोबर आजच्या दिवशी आपण काय करायचं आहे, आपल्या मुलांच्या जिभेवरती ऐं, श्रीं किंवा ओम असं लिहायचं आहे. तांदळाने भरलेल्या ताटात ऐं हा बीज मंत्र लिहायचा आहे आणि तो मुलांकडून लिहून घ्यायचा आहे.
वसंत पंचमीला लहान मुलांकडून हा अक्षराभ्यास जर करून घेतला, तर मुलं हुशार होतात. ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. आता जास्त कोणी या गोष्टीकडे लक्ष देत नाही. पण मात्र आजच्या दिवशी मधाने दर्भाची काडी असेल किंवा सोन्याची काडी असेल तुमच्याकडे तार वगैरे, त्याने जर नसेल तर जे डाळिंबाचं झाड आहे छोटं रोपटं त्याची एक काडी घेऊन यायची आणि त्याने मुलांच्या जिभेवरती ऐम हा बीजमंत्र लिहायचा आहे. मराठीत लिहू शकता किंवा मग इंग्लिशमध्ये 3 अक्षरी ऐम हा बीजमंत्र लिहू शकता. पिवळे रंगाचे वस्त्र खास करून आज घाला. पिवळी मिठाई सरस्वती मातेला अर्पण करा किंवा मग पांढरी मिठाई देखील तुम्ही अर्पण करू शकता. काहीच नाहीये, दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही जर विचार करत असताल, की पिवळा रंग का घालायचा? तर माता सरस्वतीला पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे. एवढंच नाही तर जीवनामध्ये जर सकारात्मकता हवी असेल ना तुम्हाला, तर नेहमी जास्तीत जास्त पिवळा रंग वापरण्याचा प्रयत्न करा. पिवळा रंग हा अतिशय शुभ मानला जातो. सरस्वतीच्या पूजेमध्ये तुम्ही नैवेद्य म्हणून पिवळ्या रंगाचे बुंदीचे लाडू, बेसनाचे लाडू देखील अर्पण करू शकता आणि नंतर हा प्रसाद म्हणून आपण आपल्या मुलांना, आपल्या घरातील प्रत्येकाला वाटायचा आहे. अशा प्रकारे घरच्या घरी साध्या पद्धतीने सरस्वती मातेची पूजा करायची आहे. आजचा दिवस साजरा करायचा आहे आणि त्याचबरोबर सरस्वती मातेचा मंत्र म्हणायला विसरायचा नाही. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. मुलांच्या जिभेवर मधामध्ये जी सांगितलेली आहे मी तुम्हाला, एक तार किंवा तुळशीची काडी किंवा मग डाळिंबाची काडी याने तुम्ही लिहायचं आहे. अगदीच काही नाही मिळालं, सोन्याची अंगठी किंवा कानातलं ते धुवून घेऊन किंवा मग आपलं जे बोट आहे अनामिकेने त्याने देखील लिहू शकता. काही हरकत नाही. आणि हा उपाय जवळ प्रत्येक घरात झाला पाहिजे यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.